प्रेक्षकांनो नमस्कार. खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी आपला होस्ट संजय मिरे. प्रेक्षकांनो, आज आपल्या AHच्या स्टुडिओमध्ये खास मुलाखत या कार्यक्रमाकरिता शहरातील एक असे व्यक्तिमत्व आलेले आहे जे मुक्या जनावरांसाठी चांगलं काम करत आहे. गेली अनेक वर्षांपासून सातत्याने मुक्या जनावरांसाठी ते काम करतात आणि विशेष म्हणजे जे श्वान, त्याला आपण कुत्रे असे म्हणतो, संबोधतो, त्यांच्यासाठी मुक्या जनावरांसाठी अभूतपूर्व काम करणाऱ्या आजच्या आपल्या खास मुलाखत या कार्यक्रमाच्या पाहुण्या आहेत स्मिता मिरे. स्मिताजी, सर्वप्रथम मी खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आपलं खूप स्वागत करतो आहे. थँक्यू सो मच. स्मिताजी मिरे, आपण स्टुडिओमध्ये येणार ही माहिती जेव्हा आमच्या प्रेक्षकांना माहिती झाली तर प्रेक्षकांनी काही त्यांच्या मनातील काही प्रश्न होते, तर ते आपण एक एक प्रश्नसुद्धा घेणार आहोत. पण प्रेक्षकांना खास मुलाखत या कार्यक्रमाची आपली परंपरा आहे की आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करतो आणि खास मुलाखत या कार्यक्रमाचे आजचे आपले पाहुणे स्मिता मिरे जी आहेत, तर यांच्या संदर्भामध्ये सांगायचं झाल्यास मी एवढंच सांगितलं आहे की भटक्या कुत्र्यांची जीवनदात्री म्हणून स्मिता मिरे यांना संबोधलं जातं, म्हटलं जातं. आणि मॅडम, आपलं जे शिक्षण आहे, आपण MBA शिक्षण पूर्ण केलेलं आहात आणि भटकी कुत्री इतरांसाठी स्वच्छतेच्या विषयात काम करणाऱ्या स्मिता मिरे यांचा हजारीपहाड परिसरात श्वान शेल्टर आहे. स्वतः स्मिता मिरे दररोज 6 ते 7 तास कुत्र्यांची देखभाल करतात. इतकंच नव्हे तर कुत्र्यांना त्रास देणाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करणे असेल आहे, पोलीस प्रशासनाकडे त्याबाबत सातत्याने आपण पाठपुरावासुद्धा करीत असतात. भटक्या कुत्र्यांची नसबंदी करणे, त्याकरिता महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सुद्धा पाठपुरावा आपण सातत्याने करीत असतात. रस्त्यावरच्या कुत्र्यांना सांभाळणारे लोक तयार व्हावेत, हा एक उदात्त आणि चांगला हेतूसुद्धा आपला आहे. याकरिता अथक परिश्रम घेत आपण पूर्ण प्रयत्न पण करता आहात. प्रशासनाशी सततचा पत्रव्यवहार करणे जेणेकरून मोकाट कुत्र्यांचे जीवन संवर्धन चांगल्या प्रकारे व्हावे आणि ते कशा प्रकारे चांगले करता येईल यासाठी सातत्याने आपण अहोरात्र मेहनतसुद्धा घेत असतात. यासाठी सतत झटणारी शहरातील कुत्र्यांची जीवनदात्री म्हणून ज्यांची ओळख आहे अशा स्मिता मिरे म्हणजे आपण आपल्या कार्याला मी माझ्या AHN न्यूजच्या लाखो प्रेक्षकांतर्फे आणि AHN न्यूज परिवारातर्फे सर्वप्रथम मी आपल्या कार्याला सलाम करतो. थँक्यू सो मच. तर प्रेक्षकांच्या मनातले काही असणारे प्रश्न आहेत. ज्यांना माहिती झालं की स्मिता मिरे आज आपल्या स्टुडिओमध्ये येणार आहेत, तर त्यांनी खास प्रश्न आम्हाला सांगितलेले आहे. तर एक एक प्रश्न आपण घेऊया. सर्वप्रथम सिद्धेश विनायक यांचा हा प्रश्न आहे आणि हे राहतात मनीष नगरला. त्यांचा प्रश्न असा आहे की सेव्ह स्पीच ऑर्गनायझेशन ही जी आपली संस्था आहे, या संस्थेचा प्रमुख उद्देश काय व कोणकोणते उपक्रम या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आपण राबविता? सिद्धेश, थँक्यू सो मच तुमच्या या प्रश्नाबद्दल. आणि सर्वप्रथम मला एक सांगायचं आहे, मी AHN न्यूजची फार जुनी AHN न्यूजची फार जुनी एक काय म्हणता येईल त्यांना प्रेक्षक आहे आणि मी नेहमी तुमच्या रील्स बघत असते आणि तुमचे जो विषय तुमचा जो अगदी तुम्ही त्या मुळापर्यंत जाता त्या विषयाला धरून तुमच्या बातम्या मी नेहमी बघत असते.
सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशन चा मेन उद्देश हे असतं की आमच्याकडे एक डॉग शेल्टर आहे आणि भटके कुत्रे असतात आणि कितीतरी भटके कुत्रे रस्त्यावर असेच ऍक्सिडेंटली किंवा इंटेन्शनली हार्म्ड किंवा एखाद्या व्यक्तीने टॉर्चर केल्यावर त्यांचे हातपाय मोडले जातात, त्यांना त्रास दिला जातो किंवा ऍक्सिडेंटली त्यांना दुखापत होते, तेव्हा ते रस्त्यावर तसेच फरफटत चालतात किंवा त्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही, अशा दुखापत झालेल्या सगळ्या श्वानांना आम्ही आमच्या एका शेल्टर होममध्ये आणत असतो, तिथे ठेवून त्यांची देखभाल करत असतो. कारण पुढचं आयुष्य त्यांचं अपंगत्वामध्ये अपंग झाल्यामुळे त्यांचं पुढचं आयुष्य सगळं कठीण होऊन गेलेलं असं, स्वतःचं अन्न स्वतः शोधता येत नाही, स्वतःसाठी शेल्टर शोधता येत नाही, अशा डॉग्सला तिथे आम्ही ठेवतो. आता बरेच वेळा असं असतं की काही त्याच्यातनं रिकव्हर होतात आणि आमच्याकडे रिकव्हरी रेट फार चांगला आहे कारण आम्ही खूप प्रयत्न करतो की तो प्राणी पूर्णपणे बरा व्हावा. सो 75% रिकव्हरी रेट असल्यामुळे त्यातले बरेच श्वानांचे लहान पिल्लं असतात ज्यांचे हातपाय तुटलेले असतात किंवा काही हेड ट्रॉमा असतो, ब्रेन ट्रॉमा असतो, त्यातनं ते बाहेर निघतात. कोमामध्ये असतात बरेचसे डॉग्स, ते त्यातनं बाहेर निघतात आणि मग ते बरे होतात आणि अतिशय सुंदर असे ते श्वान असतात. तर त्यांचा अडॉप्शन करून देणं किंवा त्यांना एक चांगलं घर मिळावं असे उपक्रम करणं किंवा लोकांमध्ये अवेअरनेस ड्राईव्ह करणं, हे असले उपक्रम आम्ही सतत वर्षभर चालवत असतो. खूप छान माहिती आपण सेव्ह स्पीचलेस जे ऑर्गनायझेशन आहे या संदर्भामध्ये आपण छान माहिती दिली आहे आणि कशा प्रकारचे उपक्रम आपण राबविता या संदर्भातही आपण माहिती दिली आहे. पण मॅडम मला एक विचारायचं आहे की आपल्या जर मुलाबाळांना थोडंफार लागलं म्हणजे मनुष्य प्राण्यांना तर आपला जीव नक्कीच हळहळतो, पण कोणी कुत्र्यांना जखमी केले तर आपला जीव अधिक हळहळतो आणि तळमळतो. करेक्ट आहे. याबद्दल काय सांगा? प्रत्येकाचं ना एक म्हणजे प्रत्येकाची एक आवड असते. आवड म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला कुठे ना कुठे कनेक्शन्स असतात. ते कनेक्शन माझं कुठेतरी या मुक्या प्राण्यांसोबत आहे. मला कुठेतरी असं ते जाणवतं की एखाद्या व्यक्तीला लागलं किंवा एखाद्या लहान मुलांनाही माणसाच्या मुलाला लागलं की तो शब्दातनं किंवा एक्सप्रेस करून कोणाजवळ तरी तो बोलून दाखवतो. पण हे मुके प्राणी कोणाजवळ बोलणार? त्यांना लागलं की ते गुपचूप तो मार खातात आणि कुठेतरी जाऊन बसतात. एखाद्या श्वानाचे तुम्ही पाय तोडून टाकले तर तो कुठेतरी स्वतःला घासत नेऊन एखाद्या कोपऱ्यात बसेल. त्याची फॅमिली नाही आहे की त्याला कोणी विचारेल किंवा त्याच्याजवळ येऊन कोणी त्याला खाऊ घालेल की तू कसा आहेस किंवा काय आहे, की त्याचं औषध पाणी करेल. असं करणारं त्यांच्याकडे कोणीच नसतं आणि हा मोस्ट इग्नोर्ड ॲनिमल सोसायटीमधला मानला जातो डॉग्स. आणि डॉग्सला लोकांची पाहण्याची जी एक परसेप्शन आहे ते खूप चुकीचं आहे. ते कुठेतरी बदलावं याची खूप गरज आहे आणि त्याच्यासाठी माझी अगदी मनापासून खूप प्रयत्न चालू आहेत. किती वर्षांपासून मी त्याच्यासाठी प्रयत्न करते आहे आणि म्हणून मला त्यांच्यासाठी खूप वाईट वाटतं की ते उगाच रस्त्यावर असे उपाशी तडफडत राहतात आणि मला जिथे प्रयत्न करता येतो जिथे मला त्यांना वाचवता येते तिथे जाऊन मी त्यांना वाचवते आणि मी त्यांना माझ्याजवळ आणते. म्हणूनच आपल्याला एक श्वानांची दात्री असं म्हटलेलं आहे, म्हणजे मातृत्व त्यामध्ये म्हटलेलं आहे आणि ही मायेची पाखर, मायेची फुंकर हे आपण त्यांच्यावर नेहमी घालत असता. त्यामुळेच आज त्यांचं जीवन बऱ्याच अंशी चांगलं आहे. नाहीतर आज आपण शहरात बघतो की आज कुत्र्यांची जी संख्या आहे आणि त्यांच्यावर कोणी नीट लक्ष देत नाही आणि त्यांना एक तसं शहरात एखादा गुंड असतो ना, गुंड व्यक्ती असतो तर त्याच्याकडे लोक एक तिरस्कार नजरेने बघतात. तसं अलीकडच्या काळामध्ये अशा श्वानांकडे बघण्याचा लोकांचा एक तिरस्कारपणाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. यामध्ये पण स्मिताजी काही ती मात्र शंका नाही. असो स्मिताजी, आपण वेल एज्युकेटेड आहात, MBA पर्यंत शिक्षण केलेलं आहात, आपण पत्रकारितामध्ये असतील आहे किंवा वकील, डॉक्टर, इंजिनियर, CA हे सर्व काही आपण करू शकत होता. मात्र आपल्याला हे वेड केव्हापासून लागलं श्वानांबद्दल? माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर मी कॅम्पसमध्ये सिलेक्शन झालंय आणि मी फॉरेनमधल्या एका कंट्रीमध्ये एका कंपनीमध्ये जॉब करायला सुद्धा गेले. पण तिथे गेल्यावर मला सतत कुठेतरी असं वाटायचं की आपण यासाठी बनलेले नाही आहोत, आपल्याला कुठेतरी करायचं काहीतरी वेगळं होतं आणि आज यात समजा अडकून पडलं तर हे करू शकणार नाही. आणि एवढी तळमळ जर कोणीतरी सुरुवात करणं आवश्यक असतं, ती सुरुवात कुठेच झालेली नव्हती. म्हणून मग मी ते सगळं सोडून भारतात परत आले आणि शेल्टर स्टार्ट केलं
आणि शेल्टर चालवायचं तर तुम्हाला खूप वेळ तिथे द्यावा लागतो. आपण जॉब करून हा विषय करू शकत नाही आणि पैसा पण लागतो. म्हणून मी माझा बिझनेस सुरू केला आणि शेल्टर सुरू केलं. अगदी माझी तेव्हा सॅलरी होती 13,000 रुपये. त्या 13,000वर मी ते एवढं मोठं उत्तरदायित्व मी कसं घेतलं ते माझंही मला कळलं नाही. कुठेतरी हे आपले सगळे पर्पज आधी लिहिलेले असतात आणि प्रत्येकाच्या आयुष्याला एक पर्पज दिले गेलेलं असतं आणि ते कोणाला आधी कळतं कोणाला नंतर कळतं. देवाच्या कृपेने ते मला फार आधी कळलं आणि मी त्याची सुरुवात केली. आधी माझ्याकडे फक्त 12-15 डॉग्स होते आणि आज तिथे 250 कुत्रे आहेत, त्यापेक्षा जास्त. आणि रोज नागपुराच्या आजूबाजूच्या बऱ्याचशा अशा शहरांमधनं ते श्वान खूप विश्वासाने माझ्यापर्यंत येतात की हे इथे आल्यावर बरे होतील किंवा इथे त्यांची खूप व्यवस्थित काळजी घेतल्या जाईल म्हणता येईल. अगदी तसं ते लोक आमच्यापर्यंत आणून देतात की नाही आम्हाला आणखी कुठेही द्यायचं नाहीये, आम्हाला तुमच्याच जवळ द्यायचंय. म्हणजे त्यांचे ते वाक्य ऐकल्यावर मला खूप समाधान वाटतं. म्हणजे जितका स्ट्रगल जितका मनस्ताप हे काम करत असताना होत असतो ना, तो कुठेतरी त्या एका वाक्यामुळे शांत होतो, समाधानी होतो. शेल्टरवर जाऊन आपण जी कुत्र्यांची देखभाल करतात त्याचा मनस्वी आनंद आणि समाधान आपल्याला मिळतं. करेक्ट, मिळतं, खरंच मिळतं. आणि माझा मॅक्झिमम वेळ तिथेच जात असतो. मी सकाळी 8 वाजेपासून शेल्टरला जात असते आणि जवळपास संध्याकाळचे 6 वाजून जातात तरी म्हणजे माझं मन भरत नाही की मला आता घरी परत जायचंय. म्हणजे थोड्या वेळासाठी मी घरी जात असते, मी परत तिथे येते आणि तिथेच बसून मी माझे बाकी सगळे कामही करते. नाही, आपल्याला वेळेच्या संदर्भात मला पण सांगता येईल आहे, कारण आम्ही मागील गेल्या 1 महिन्यापासून सातत्याने आपली वेळ घेत आहे. मात्र आपण त्या शेल्टरमध्ये इतका आपला व्यस्त वेळ जातो की आपण इतरत्र वेळ देऊ शकत नाही. त्यामुळेच आज कसा वेळ मिळाला त्याबद्दल मी सुद्धा आपले फार आभारी आहे. नाही, मलाच फार म्हणजे बरं वाटत नव्हतं की मी सतत म्हणजे रिझन्स देते आहे, पण खरोखर आम्हाला तिथनं निघता येणं फार कठीण होत असतं. कारण अशा दिवसभरात तुम्ही विचार करा 1 लाख श्वान शहरामध्ये आहेत. 1 लाखाहून अधिक श्वान शहरात असताना रोज कितीतरी श्वानांवर असे अत्याचार होतात, कितीतरी श्वान त्यांना दुखापत होतात, ऍक्सिडेंट्स होतात आणि ते त्यांच्यापैकी फार कमी म्हणजे अगदी 10% श्वानांपर्यंत मदत पोहोचू शकते आणि त्यातले फक्त मला वाटतं 3-4% श्वान माझ्यापर्यंत पोहोचत असतील. म्हणजे आणखीन किती मोठा व्याप हा असायला हवा, पण तो पोहोचू शकत नाहीये सध्या. भविष्यात नक्की पोहोचणार, नक्की होईल. एक प्रश्न होता रतलामवरून आमचे दिनेश कुमारांचा हा प्रश्न होता रतलाम या शहरातून, की शहरात जागोजागी मॅडम म्हणाले ते की मोकाट कुत्रे आढळून येतात आणि या कुत्र्यांमुळे जे वाहनधारक असतात ते सर्वाधिक त्रस्त असतात. कारण जेव्हाही 4-चाकी वाहन असेल 2-चाकी वाहन असेल तर कुत्र्यांचा जो कळप असतो हा धावून पडतो, म्हणजे चावतात, अक्षरशः चावासुद्धा घेतात. यामुळेच की काय कुत्र्यांबद्दल सर्वसामान्यांच्या मनात दिवसेंदिवस चीड व आकाशाची एक भावना निर्माण झाली आहे. याकडे स्मिताजी आपण कसे बघता? विषय खरंच खूप गंभीर आहे आणि तुमचा प्रश्न हा खरोखर म्हणजे आजच्या परिस्थितीला धरून आहे. कसं असतं ना की श्वानांमध्ये आपली सायकोलॉजी असते. जसं माणसांची एक सायकोलॉजी असते. एखादा लहान बाळ जन्माला येतं तेव्हा तो काही क्रिमिनल म्हणून येत नसतो. त्या परिस्थितीतनं तो जसा जातो तसा त्याच्यावर तसे संस्कार होतात आणि तसा तो वागायला सुरुवात करतो. लहान जन्माला येणारं बाळ हे सगळे इनोसंटच असतात. अगदी तसंच श्वानांच्या बाबतीत असतं की ते लहानपणापासून काही आक्रमक नसतात. ते आक्रमक होतात कारण परिस्थिती त्यांना तशा याच्यावर आणते. आपल्यामधलाच एखादा व्यक्ती सतत विनाकारण बसलेल्या साध्या श्वानांना मारणं, उगाच त्यांना लात मारणं, उगीच त्यांना त्रास देणं, त्यांचा छळ करणं, फिमेल डॉग्स असतात त्यांचे पिल्लं असतात त्या पिल्लांना उचलून फेकणं, म्हणजे अमानवीय अशा पद्धतीने त्यांना टॉर्चर करणं, फुल्ली क्रुएल्टी असतं. हे तुम्ही करत असतात आणि आपल्यासारखे इतर लोक फक्त ते बघतात आणि हे बघून आपण शांत बसतो की मला काय करायचंय, तो कुत्रा आहे त्याचा तो बघत बसेल, रस्त्यावर मारतोय तर मारू द्या, मला काय करायचंय. पण हा जेव्हा आपण शेवटी येतो ना की मला काय करायचंय, तेव्हा त्याच्यासाठी विक्टिम हा प्रत्येक माणूस असतो. त्या श्वानासाठी सगळे माणसं विक्टिम म्हणतात. आणि पुढे काय होतं की तो त्याच्या डोक्यात
फरक पडतो, त्यांच्या सायकोलॉजीमध्ये फरक पडत असतो. अशा सतत विनाकारण कोणी माणसालाही सतत मारत राहिलं तर तोही आक्रमक होणार. मग त्या निरागस प्राण्यांकडनं तरी आपण काय विचार करणार, त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवल्या जाणार. सो ते डॉग सुद्धा असेच एग्रेसिव्ह होत जातात जेव्हा ते बघतात की हा एखादा व्यक्ती येतो आहे, हा माझ्या पिल्लांना मारतोय, हा मला मारतो आहे, किंवा आम्हाला उगाच छळ काढतोय. लहान मुलं छळ काढतात, लहान मुलांच्या मागे सहसा कुत्रे धावतात. ते यासाठी की ते सायकलवरनं जाताना उगाच त्यांना काडी मारणं, त्यांना दगड मारणं, त्यांच्या शेपटीला काही बांधणं, त्यांना उगाच ओढणं, फटाके बांधले, असे प्रकार हे जेव्हा केले जातात तेव्हा आपल्यासारखे लोक शांत बसून फक्त बघतात. हा एक वी बिंग अन रिस्पॉन्सिबल सिटीजन हे आपलंही काम आहे की त्यांना थांबवा. कारण उद्या जाऊन तो जर श्वान आक्रमक झाला या विषयाला धरून तो तुमच्यावरही आक्रमक होईल. बरोबर. तर असे जे गाड्यांच्या मागे धावतात ते यासाठी धावतात किंवा एखादी गाडीने त्यांचे पिल्ल मारलेले असतात, एखाद्या गाडीने त्यांना दुखापत केलेली असते, इतक्या लेवलवर दुखापत केलेली असते की त्यांची मानसिकतेवर परिणाम झालेला असतो आणि म्हणून ते हा असा प्रकार करतात. तर जेव्हा आपण कंप्लेंट करतो तेव्हा आपण एका हाताने टाळी कधीच वाजत नसते. बरोबर. त्याच्यामुळे जेव्हा आपण कंप्लेंट करतो ना की श्वान मागे धावतात तर त्याच्या मागे भरपूर अशा परिस्थिती असतात जे ते शब्दात सांगू शकत नाही. आपण माणूस आहो, देवाच्या कृपेने आपल्याला तितकं हे मिळालेलं आहे की आपण बोलून दाखवू शकतो, आपण एक्सप्रेस करू शकतो. ते करू शकत नाही, त्यांच्यावर झालेल्या बरेच अत्याचार ते सांगू शकत नाहीत. हे आपल्याला समजून घ्यावे लागतील आणि आपल्याला या सगळ्या गोष्टींना थांबवण्यासाठी खूप अवेअर करून घेणं स्वतःला किंवा इतरांनाही गरजेचं आहे. क्रुएल्टी केसेसला थांबवणं गरजेचं आहे की तुमच्या समोर जर एखादा व्यक्ती विनाकारण एखाद्या प्राण्याला त्रास देत असेल तर तुमचं काम आहे की त्याला थांबवा. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये तो रिपोर्ट करू शकतो ना, रिपोर्ट करू शकतो किंवा तुम्ही जर आवाज उचलला तरीही ते पुष्कळ आहे की तू त्याला विनाकारण मारू नकोस किंवा त्याला त्रास देऊ नकोस. कारण उद्या जर तो आक्रमक, आज शांत बसलेला श्वान उद्या आक्रमक होईल तर तो त्याला थोडी माहिती आहे की याच व्यक्तीने मारलाय, तो प्रत्येकालाच आवाज घेईल. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःमध्ये, आपण माणूस आहोत आणि आपल्याला स्वतःमध्ये चेंजेस आणणं फार आवश्यक आहे, तेव्हा आपण मुक्या प्राण्यांवर बोट दाखवू शकू. सो हा कुठेतरी असा पॉइंट आहे की जो अॅनिमल सायकोलॉजीशी रिलेटेड आहे आणि ते चेंज होणं आणि हे अवेअरनेस फार इम्पॉर्टंट आहे. आणि यामुळेच की काय सुविधाजी, आज रस्त्यावरच्या कुत्र्यांना सांभाळणारे लोक तयार व्हावेत ही सुद्धा आपली एक संकल्पना आहे. याबद्दल काय सांगाल? हो, आपण उगाच म्हणत असतो की श्वानांची संख्या वाढली आहे, इतके म्हणजे बेवारस श्वान तयार झालेले आहेत, पण आपल्यापैकी किती श्वानप्रेमी आहे ज्यांना ब्रीड नको आहे आणि ज्यांना देशी आपले जे रस्त्यावरचे श्वान आहेत त्यांना अडॉप्ट करायचे, त्यांना एक्सेप्ट करायचे, ते त्यांना एक्सेप्ट नाही करायचे. त्यांना जर्मन शेफर्ड हवाय, त्यांना लॅब्राडॉर हवा आहे. आणि आपण एकीकडे आपण म्हणतो की आम्ही श्वानप्रेमी आहोत आणि आम्हाला कुत्र्यांचा शौक आहे आणि तुम्ही बाहेरच्या देशातले श्वान तुम्ही एक्सेप्ट करताय. जर आपल्याच देशातले श्वान जर आपण एक्सेप्ट करायला लागलो तर कितीतरी प्रमाणात त्या गोष्टी कमी होतील आपोआप. कोणाला काहीही करायची गरज पडणार नाही. 50 लाखाच्या पॉप्युलेशन मध्ये फक्त 1 लाख श्वान आहेत, तर कितीतरी पटीने ते कमी होऊ शकतं जर प्रत्येकाने त्यांना अडॉप्ट केलं तर. नाही, मग लोक कसे तयार होतील त्याकरता काय तुमच्याकडे उपाययोजना काही आहे? उपाययोजना ह्याच आहेत की एक तर लिगल आहे की लिगल वेने आम्हाला प्रयत्न करायचा आहे की हे ब्रीडिंग कम्प्लिटली थांबावं. बाहेरच्या देशात येणारे हे ज्या ब्रीड्स आहेत याच्यावर कम्प्लीट बॅन यायला हवा, तर लोक खरोखर श्वानप्रेमी बनतील आणि खरोखर रस्त्यावरच्या श्वानांना अडॉप्ट करतील जर ते श्वानप्रेमी असतील तर. दुसरं, स्वतःला समजणं आवश्यक आहे की रस्त्यावर इतके सारे श्वान तयार झालेले आहेत की ते जे म्हणजे ब्रीडवर जितका एक्सपेन्स येतो साध्या रस्त्यावरच्या देशी कुत्र्यांवर तितका एक्सपेन्स येत नाही. त्याला तुम्ही दूध पोळी दिली तरी तो खाऊन राहू शकतो, त्याला पेडिग्रीची गरज नाहीये, त्याला एसीची गरज नाहीये, त्याला खूप अशा महागड्या खाद्यपदार्थांची गरज नाहीये, महागड्या कपड्यांची, त्याला कशाचीच गरज नाहीये. तर तुमच्या घराच्या कुठल्याही कोपऱ्यात शांतपणे बसून राहू शकतो कारण त्या सराउंडिंग मध्ये, त्या एन्व्हायरमेंट मध्ये तो अडॅप्टेड आहे. सो लोकांनी त्या डायरेक्शननी विचार करावा, लहान मुलांनी त्या विचार करावा. प्लस कुत्रा हा खेळण्याची वस्तू नाही आहे, खेळणं म्हणून घरात आणू नका. मुलांना काहीतरी टाइमपास हवा, मुलं कुठेतरी बिझी व्हावेत, पॅरेंट्सला आपलं काम करता यावं म्हणून कुत्रे आणू नका. यासाठी आमचा खूप प्रयत्न चालू असतो. हा पण आमचा उपक्रम सतत चालू असतो. कोविड नंतर आम्ही शक्यतो हा जास्त केला कारण कोविड दरम्यान लोकांनी मुलं बिझी व्हावेत म्हणून डॉग्स अडॉप्ट केले. जेव्हा लॉकडाऊन संपलं त्याच्यानंतर लोकांनी ते सगळे डॉग्स रस्त्यावर टाकलेत.
आणि एक्झॅक्टली इट्स अ बिग शेम की लोकांना माणुसकी नाहीच आहे. माणूस म्हणतो आपण आणि आपल्यामध्ये माणुसकी नाही आहे. सो अशा सगळ्या गोष्टींनी व्हायला नकोत. आणि का व्हायला नकोत, कशा त्यांना थांबवतील यावर आमचा सतत प्रयत्न चालू असतो. विषय खूप मोठा आहे. खूप मोठा आहे आणि वेळ पण कमी आहे. आणि प्रेक्षक बंधूंनो, स्मिताजींना जेव्हा आपण हा प्रश्न केला, मी बघतोय त्यांच्याजवळच बसला असल्या कारणाने त्यांचे डोळे पाणावलेले होते. त्या अंतःकरणातून कुठेतरी त्या रडत होत्या. त्यांना म्हणजे त्यांना किती हळहळ त्याबद्दल आम्ही खरंच. त्यामुळे आपल्याला श्वानांची जीवनदात्री ते उगाच नव्हे. तर बरेच प्रश्न केले. हां, मुंबईचे आमचे एक सचिन आहेत आणि ते सचिनचा एक प्रश्न होता की मॅडम आपण श्वानप्रेमी आहात आणि कारण आम्ही आपल्याबद्दलची बरीच माहिती यापूर्वीला सुद्धा लोकांना दिलेली आहे मौखिकरित्या. आज सर्वप्रथम आज आपण इथे दिसतात आहात. तर त्या सचिनचा असा प्रश्न होता मुंबईच्या की आपण श्वानप्रेमी आहात, कुत्र्यांचे खानपान कसे असते आणि श्वानांची संख्या वाढल्याने त्यांच्या राहण्याकरता म्हणून जे आपलं शेल्टर आहे ते कमी पडतात का, की काही किरायाने तुम्हाला रूम पण घ्यावी लागते, या संदर्भामध्ये काय माहिती द्याल, असा त्यांचा प्रश्न होता. खानपान अगदी आपण जे खातो तेच अगदी ते खायला त्यांना द्यायला हरकत नाही आहे. फक्त डॉग्समध्ये युजली तेलकट तुपकट असे पदार्थ देऊ नये, कारण त्यांना स्किन प्रॉब्लेम एलर्जीज उत्पन्न होतात. पण आता जेव्हा आपण बघतो रस्त्यावरचे कुत्रे आहेत आणि त्यांना खायला काहीच मिळत नाही, तर ते दगडमाती सुद्धा खातात. अशा परिस्थितीमध्ये जर कोणी त्यांना 2 बिस्किट टाकत असतील, ब्रेड टाकत असतील, तर त्यात काहीही वाईट नाही असं माझं पर्सनल मत आहे. आणि शेल्टर्स म्हणावं तर शेल्टर्स हे नेहमी हॉस्पिटलसारखे असतात. शेल्टर्स कधीही चांगल्या हेल्दी डॉगसाठी नसतात. जसं एखादा चांगला व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जाऊन विनाकारण बसणार नाही का, तर त्याला रस्त्यावर जागा नाहीये राहायला, बरोबर. तर शेल्टर्स हे फक्त अपंग किंवा ज्यांना खरोखर गरज आहे, जे स्वतःचं स्वतः करू शकत नाही, ओल्ड झालेले, आंधळे झालेले, पॅरलाइज झालेले, अशा डॉग्ससाठी ते शेल्टर्स असतात. ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाचे सर्क्युलर किंवा GR अकॉर्डिंग कम्युनिटी डॉग्सला कधीही त्यांच्या लोकेशनपासून तुम्हाला हलवता येत नाही. त्याचे रिझन्स आहेत की तुम्ही त्यांना का हलवू शकत नाही. तिथे त्यांचे केअरटेकर्स असतात, श्वानप्रेमी असतात, जे त्यांना रेग्युलरली खाऊ पिऊ घालतात. त्याच्यानंतर त्यांचे वॅक्सिनेशन्स, त्यांचे स्टरलायझेशन्स हे ते स्वतःच्या पैशांनी करून घेतात. कारण आजपर्यंत कुठेही भारतामध्ये ना महापालिकेचे स्टरलायझेशन्स काही असे वेळेत सुरू झालेले नाहीयेत. त्यांचे कधीतरी ते सुरू होतात. मी त्या विषयाकडे कंटिन्यू करा. त्यांचे खूप उशिरा ते प्रोजेक्ट स्टार्ट होतात, एक टायमिंगसाठी होतात, पण त्या स्पॅनमध्ये त्या फिमेलला किती पिल्लं होऊन जातील आणि त्याचं पॉप्युलेशन किती एक्स्ट्रीम लेवलवर वाढेल, त्याला कंट्रोल करणारा म्हणजे तिथला श्वानप्रेमी, त्याचा फीडर, ज्याच्याकडे तिरस्काराने बघितलं जातं समाजाकडनं. सो तेच फीडर्स, तेच ॲनिमल लव्हर्स आहे जे तुमच्या कम्युनिटी डॉग्सला कंट्रोल करतात आहेत. त्यांना समजून घ्या. थर्ड गोष्ट हे आहे की जर त्यांना तुम्ही त्या लोकेशनमधनं उचललेत, त्या सगळ्या डॉग्सला जर तुम्ही तिथनं हलवलं, काढून टाकलं, माझं लोकेशन डॉग फ्री करायचंय, हे कधीही शक्य होऊ शकत नाही. आणि म्हणूनच त्या ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाचे असे सर्क्युलर्स आहेत की कम्युनिटी डॉग्सला तुम्ही तिथनं काढू शकत नाही. ती जागा कधीही वेकंट राहू शकत नाही, कारण डॉग्स आर टेरिटरियल ॲनिमल्स. ते एका टेरिटरीमधनं दुसऱ्या टेरिटरीमध्ये येतात आणि त्यांची ती टेरिटरी मार्किंग असतं. आणि मग आपली बाउंड्री कन्फाईंड नाहीये विदर्भाची, आपल्या सिटीची बाउंड्री कन्फाईंड नाहीये. कुठूनही डॉग्स, आज तुम्ही इथले 100 कुत्रे काढलेत, हा विचारच नका करू की तिथे दुसरे कुत्रे येणार नाहीये. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये तिथे 200 कुत्रे येतील आणि ते सगळे अनऑपरेटेड राहतील, तुमच्या फीडरला अनअवेअर राहतील आणि त्या व्यक्तीवर खूप प्रेशर असतं. कदाचित तो मग त्या गोष्टीला सोडून देईल आणि तो विषय आणखीन गंभीर होईल सुटण्याऐवजी. त्याच्यामुळे आजच्या विषयाला धरून जर सोल्युशन्स काढले गेले तर ते जास्त सोपे पडतील. शेल्टर्समध्ये कधीही डॉग्सला ठेवता येत नाही, कारण डॉग्स हे टेरिटरी ॲनिमल्स असतात. अच्छा, तर छान माहिती या ठिकाणी दिली आहे. बस एक प्रश्न, हा आमचाच प्रश्न होता संजय मिरेंचा. मॅडम, मी बरेचदा तुमचे काम बघतो, कार्य बघतो आणि वेळोवेळी मी हे बघितले की आपण मनपाचा सातत्याने पाठपुरावा करतात. गेली अनेक महिने, अनेक वर्ष होतात आहे. इतका पाठपुरावा करण्याची गरज काय? काय मनपा प्रशासन या गोष्टींकडे म्हणजे लक्ष देत नाही, की नुसतं एक तारेवरची कसरत असते, की काहीतरी निष्काळजीपणा, जसं ते म्हणतात ना की पळसाला पानं तीन, या उक्तीप्रमाणे कुठे काम चालतं का मनपा प्रशासनाचं?
म्हणता येईल असं होतं. बरं. निष्काळजीपणा तर डेफिनेटली आहे. महानगरपालिकेचं भांडेवाडीमध्ये शेल्टर होम आहे, जवळपास 4.25 एकरमध्ये ते शेल्टर होम म्हणलेले आहे, ज्याचा 75% जो भाग आहे तो त्यांनी एबीसी सेंटरला दिलेला आहे. एबीसी सेंटर म्हणजे श्वान नसबंदी केंद्राला दिलेलं आहे. श्वान नसबंदी केंद्र हे माझ्या माहितीप्रमाणे हे कमर्शियल ऍक्टिव्हिटी आहे. त्याला तुम्ही एखाद्या वेगळ्या ठिकाणीही वर्कआउट करू शकता, एखाद्या बंद पडलेल्या शाळांमध्ये किंवा इतरही इतक्या भरपूर पीयू लँड्स आहेत ज्याच्यामध्ये तो प्रोजेक्ट करता येऊ शकतो. पण स्पेसिफिकली जिथे रिहॅबिलिटेशन केलं गेलं पाहिजे, जिथे डॉग्सला ऍक्सिडेंटल डॉग्स यायला हवे, जिथे तिथे सर्जरीज व्हायला हवे, तिथे त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे, ट्रीटमेंट्स वेळेत मिळायला पाहिजे, त्या परिसरामध्ये अगदी थोडासा एक पोर्शन मध्ये तुम्ही सगळे कुत्रे आणून टाकतात आहेत आणि त्याचा 75% तुम्ही एबीसी कमर्शियल ऍक्टिव्हिटीजला देता आहात. तर ते कुठेतरी माझ्या हिशोबाने चुकीचं आहे. कारण 1,00,000 कुत्रे असतात, त्याच्यामध्ये रोजचे कितीतरी कॉल्स आमच्यापर्यंत पोहोचतात, पण आमच्याकडे तितके फॅसिलिटीज नाही आहेत. महानगरपालिकेकडे 10 झोनच्या 10 गाड्या आहेत, त्यांचे स्टाफ आहेत, त्याच्यामध्ये ड्रायव्हर, सफाई कर्मचारी, कॅचर्स अशी सॅलरी गव्हर्नमेंट पेड दिली जाते. आणि हा सगळा आरटीआयच्या डेटावर मी बोलते आहे. इतके सगळे कर्मचारी तिथे दिले जाते, लाखो रुपयांचा खर्च त्याच्यावर केला जातो आणि मदतीच्या नावावर शून्य. मदत कुठेही मिळत नाही आणि श्वान उचलला तरी तर भांडेवाडी शेल्टरला नेऊन टाकला जातो. डॉक्टर्स कडनं ट्रीटमेंट होत नाही, बरेच वेळा होत नाही. म्हणजे फक्त कागदोपत्री मला सगळं सापडलेलं आहे. म्हणता येईल, अगदी म्हणता येईल. मी तोंडावरही त्यांना बरेच वेळा बोललेली आहे की हा सगळा भ्रष्टाचार आहे. कॅमेरेज त्यांचे गेल्या 1.5 वर्षापासून बंद होते. मी हा विषय जेव्हा उचलला, महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आहेत त्यांना मी जेव्हा हे लेटर दिलं होतं, त्यांच्यापर्यंत तो विषय नेला की सर तुमच्या तिथे कॅमेरेज लावलेले आहेत, ते कॅमेरेज सगळे बंद आहेत. बिना कॅमेरेजची तुमच्या तिथे स्पेइंग चालू आहे, एबीसी सेंटर्स चालू आहेत. मेन महानगरपालिकेमध्ये जे एबीसी सेंटर्स आहेत तिथे AWBAनी सरप्राईज व्हिजिट दिलेली होती. त्यांना तिथे भरपूर गोष्टी आढळल्या की तुमच्याकडे रेकॉर्ड्स नाहीयेत, तुम्ही कुत्रे कुठून उचलत आहेत, इलिगल कंप्लेंट्सवर कुत्रे उचलण्यात येतात. ते जर तुम्हाला डॉग्स उचलायचे आहे तर त्यांना तिथे ठेवण्याची व्यवस्थित सोय असायला हवी. एखादा प्राणीप्रेमी जर एखाद्याला डॉग उचलू नका आणि एखादी गाडी जर थांबवत असेल तर त्याच्या मागचे रिझन्स असतात की तो उचललेला श्वान त्यांना माहितीये तो शेल्टरला जाणार नाहीये, तर तो उचलून कुठेतरी एकदा अशा ठिकाणी नेऊन सोडतील जिथे त्याचे लचके तोडले जातील किंवा तो इतरांचे लचके तोडेल. त्याच्यामुळे या गोष्टींकडे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांचं कम्प्लिटली दुर्लक्ष आहे. आता रिसेंट मी या गोष्टीला प्रूफ करायचं म्हटलं तर आशीनगर झोन मधनं आम्ही आरटीआय एक टाकली होती. त्यांनी इनिशियली मला काहीही उत्तर दिलं नाही, इतक्या कंप्लेंट्सवर उत्तर दिलं. शेवटी मला आरटीआय फाईल करावी लागली. त्यात त्यांचं म्हणणं होतं की आम्ही या तारखेला कुत्रे उचलले आहेत या ठिकाणावरनं, पण आम्ही भांडेवाडीला देऊन दिलेत. भांडेवाडीवाल्यांचं म्हणणं आहे की असे कुत्रेही आमच्याकडे आलेले नाहीत. मग ते डॉग्स गेले कुठे? सगळा कारभार त्यांचा मूर्खासारखा काहीतरी कारभार असतो आणि तिथले जे ड्रायव्हर असतात त्यांना विचारलं तर त्याचं सरळ म्हणणं होतं की आम्ही नेऊन कुठेतरी सोडून दिले. आता जर डॉग बाईट्स वाढतील याला जबाबदार कोण? श्वानप्रेमी की श्वान? मुळात श्वानप्रेमीही नाही आणि श्वानही नाही आणि तर पब्लिकही नाही, याला जबाबदार महानगरपालिका असायला हवी, प्रशासन. सरळ सरळ त्यांनी असायला हवं. कारण तुमच्याकडे डेथ रेकॉर्ड्स नाहीये, तुमच्याकडे एक्झिट एंट्री रेकॉर्ड्स नाहीये, तुमचे कॅमेरे बंद आहेत, तुमच्याकडे बायोमेट्रिक सारख्या गोष्टी नाहीये, तुमच्या गाड्यांना GPS सारखे लहान गोष्टी नाहीयेत की तुमची गाडी कुठे चालली आहे, कुठनं श्वान उचलते. जर ह्या सगळ्या गोष्टी नाहीयेत तर हा प्रकार म्हणायला हरकत नाही की हा भ्रष्टाचार आहे. आणि या व्यतिरिक्त एक आणखीन महत्वाची गोष्ट सांगायची तर यांचे सगळे कमिटी मेंबर्स जे आहेत, जे एक कमिटी बनली जाते गेल्या 10 वर्षापासून तेच लोक आहेत. अच्छा. इतर कोणालाही ते बाकीच्या त्या कमिटीमध्ये हे येऊ देत नाही. आणि याबद्दलची ही कंप्लेंट्स मी आयुक्त साहेबांकडे बरेच वेळा विथ एव्हिडन्स केलेली आहे, पण आजवर त्याच्यावर काहीही झालेलं नाहीये आणि तेच लोक आहेत. काही झालं आजपर्यंत नाही झालं. पण आता AHN न्यूजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि विशेष सांगायचं म्हणजे स्मिताजी, ही जी आपली न्यूज आहे म्हणजे ही जी खास मुलाखत आहे, हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दस्तूरखुद हे बघणार आहेत आणि ते बघतात आपल्या AHN न्यूजचे, ते सुद्धा एक प्रेक्षक वर्गामध्ये येत असतात. आणि जेव्हा त्यांना काय सांगाल, आता इथून काय आव्हान करा देवेंद्र फडणवीसांना, राज्याचे मुख्यमंत्री? सरांना मला फक्त इतकंच कळवायचं आहे की सर, श्वानांचा विषय वाढतो आहे, मान्य आहे मला की त्यांच्यापासून त्रास आहे लोकांना,
पण तो फक्त कॉईनचा एक साईड बघून होत नसतं, तर दुसरी साईड ही तितकीच महत्वाची आहे की महानगरपालिकेमध्ये कितीतरीही अशा सोयी सुविधा या प्राण्यांसाठी दिल्या गेलेल्या आहेत जे त्यांच्यासाठी वापरण्यात येत नाहीये. प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्सवर असं भरपूर बर्डन टाकला जातो, कितीतरी श्वानांपर्यंत मदत पोहोचत नाही. 12-14 गाड्या यांच्याकडे अवेलेबल असल्यावरही तिथपर्यंत त्या गाड्या पोहोचत नाहीत आणि विनाकारण उभे असताना श्वान तडफडत मरतो. कुठलाही प्राणी तडफडत तिथे मरून जातो, पण त्याच्यापर्यंत मदत पोहोचत नाही. एक प्रायव्हेट ऑर्गनायझेशन सगळीकडे धावू शकत नाही कुठलीही जागा नसताना. आमच्याकडे ऍक्च्युली आमचं जे शेल्टर आहे ते रेंटेड आहे आणि माझ्याकडे पाणी सुद्धा नाहीये. पाणीही मला विकत घ्यावं लागतं. पाणी विकत घ्यावं लागतं, एक शोकांतिका आहे. किती पाणी लागतं स्मिताजी? मला जवळपास 6 ते 7 टँकर्स मला या नॉर्मल सीझन मध्ये लागतात महिन्याचे. पर टँकर 600 रुपये मी पे करते आणि मी ते टँकर विकत घेते. महानगरपालिकेकडनं मला टँकर म्हणजे पाण्याचा टँकर सुद्धा दिला जात नाही, जागा सुद्धा दिली गेलेली नाहीये. ती जागा सुद्धा माझी किरायची आहे गेल्या 15 वर्षापासून. आणि त्या जागेमध्ये, तेवढ्याशा जागेमध्ये मी 250 कुत्रे जर इतक्या व्यवस्थितपणे पाळले, मी एकटी सांभाळते आहे. बरोबर, मी बघितलंय. त्याच्यामुळे जर तसं जर कम्पेअर केलं झालं तर भांडेवाडी शेल्टर ही 4 एकरची जागा आहे. इतका मोठा स्टाफ आहे, 15 गाड्या आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळ्या फॅसिलिटीज आहेत. न सांभाळण्याचे फक्त कारण आहेत. तर ते कुठेतरी पूर्ण व्हावेत आणि जेन्युइन लोकांच्या हातात त्या शेल्टरचा कारभार जावा, जेणेकरून जो लोकांमध्ये मनस्ताप होत चाललेला आहे प्राण्यांबद्दल, कारण आता लोक कायदा हातात घेतात आहेत, ते परस्पर कुत्र्यांना मारून टाकतात आहेत. सो हा कुठेतरी आम्हालाही वाईट वाटतं, त्या वेदना होतात त्या गोष्टींच्या की आम्ही काहीही करू शकत नाही. पण आम्ही काहीच करू शकत नाही. आम्हाला प्रशासनाची साथ हवी आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत नेहमी उभं राहू जर आम्हाला ते व्यवस्थित करू दिलं. पण प्रॉब्लेम हा आहे की ते करतही नाहीत आणि आम्हाला करूही देत नाहीत. आता ते यापुढे करतीलही आणि करू पण देतील. याला कारण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांना ही माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर नक्की जाणारच आहे, पण व्यक्तिशः आम्ही सुद्धा हा विषय घेऊन त्यांना भेटणार आहोत. आणि मनपा प्रशासनाचं काम हे पळसाला पानं 3 का म्हटल्या जाते याचं तंतोतंत उदाहरण आता मॅडमने दिलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने आज मनपा प्रशासनाकडून ही जी हेळसांड होते आहे, गैरवर्तणूक होते आहे, श्वानांच्या नावावर नुसते कागद रंगविणे आणि रंगविणे, अमाऊंट फुगवून टाकणे, वेगवेगळ्या पद्धतीचे योजना खूप मोठ्या मोठ्या सुरू आहे, यांच्या पोकळ घोषणा करणे. मात्र खरी आणि सत्य वस्तुस्थिती ही आहे की आज मनपा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले हे जे काही शेल्टर्स असतील आहे, कुत्र्यांच्या श्वानांच्याबद्दल जी काही ती माया दाखवत आहे, ममता दाखवत आहे, आम्ही काहीतरी या मुक्या प्राणांसाठी काहीतरी करतो आहे, यांचा हा जो देखावा आहे हा कुठेतरी थांबावा. आणि राज्याचे मुख्यमंत्री, मग ते देवेंद्र फडणवीस साहेब असतील आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील आहे, सर आपण याकडे गांभीर्याने लक्ष द्या. आणि मनपा आयुक्त असेल, मनपा प्रशासन असेल, यांना त्याची विचारणा करा. कारण आज जर ही गोष्ट पूर्णत्वास गेली नाही तर श्वान नावाचा कुणी प्राणी पण या देशात होता हे कळायला जागा राहणार नाही. इतिहास जमा होईल आहे. तर त्यामुळे लक्ष देण्याची गरज आहे. आणि आज अशा सामाजिक कार्यकर्ता स्मिता मिरेंसारख्या अनेक वर्षांपासून या श्वानांसाठी अहोरात्र काम करतात आहे. त्यांना मदत मिळत नाही आहे. पाण्यासाठी सुद्धा त्यांना भटकंती करावी लागते. आपल्या श्वानांना वाचविण्यासाठी, त्यांचे चांगले जीवन संवर्धन व्हावे, चांगलं आरोग्य त्यांचं अबाधित राहावं म्हणून स्मिताजी आपण जे काम करता, काही का होईना पण एक वेळ एक दिवस तो येणार, लवकरच तुम्हाला त्याबद्दल न्याय मिळेल. आणि फडणवीस साहेबांचं पत्रसुद्धा आपल्याला येईल आहे, हे मी आज तुम्हाला इथे प्रामाणिकपणे कबूल करतो. कारण AHN न्यूज सर्व मंत्रीसुद्धा, प्रशासकीय अधिकारीसुद्धा बघत असतात. कोणी बघो की न बघो, मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नक्की बघत असतात. देवेंद्रजी, स्मिता मिरे यांच्याकडे लक्ष द्यावं आपण आणि काय तो योग्य न्याय करावा, हीच एक माफक आपल्याकडनं मागणी आहे. मॅडम, सर्वांचे प्रश्न झालेत. जाता जाता शेवटचाच प्रश्न आहे
की यावेळेला एच्या न्यूजचे लाखो प्रेक्षक वर्ग आपल्याला नीट ऐकतात आहे, बघतात आहे. काय मार्गदर्शन कराल त्यांना किंवा काय आव्हान कराल? प्राणी हा कुठलाही असो आपल्या एका प्रकृतीचा भाग आहे आणि कुठे ना कुठे जसं वाघ, सरांनी जसं सांगितलं, संजय सरांनी, की वाघ हा आता म्हणजे काही वर्षानंतर तो अगदी पुस्तकांच्या कागदावरच दिसणार आहे, प्रत्यक्षपणे तो दिसणार नाही, कारण आपण त्याचा पूर्णपणे नायनाट लावण्याच्याच नादात लागलेला आहोत. त्याला सुद्धा करंट देऊन मारल्या जातं, त्यांना झू मध्ये ठेवल्या जातं. तुम्हाला बाहेरून लेपर्ड जाणावे लागत आहेत, तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाहीये की आपल्याकडे इतकं मोठं फॉरेस्ट आहे आणि तरी आपल्याला हे वन्यजीव बाहेरून मागवावे लागत आहेत. आणि त्याच्यातही भ्रष्टाचार होतो. भ्रष्टाचार हा सगळीकडेच आहे म्हणता येणार नाही. कारण तेवढे शोधावे लागतात की कशात करायचं. आता प्राण्यांवर सुद्धा उतरले. करेक्ट. एक शोकांतिका आहे. बरोबर आहे. काय सो कुत्र्यांना पण तितकंच समजून घ्यावं की डॉग्सची ही एक सायकोलॉजी असते. हा आपला एक कम्युनिटी प्राणी आहे. जर आपण एक पॉइंटवर येऊन जर आपण हा विचारही केला की सगळे डॉग्स काढून टाकायला हवेत कारण कुत्रे मागे धावतात, अटॅक करतात, रात्री भुंकतात किंवा त्रास देतात, घरासमोर घाण करतात किंवा इतर सगळ्या गोष्टी, आपण ह्या सगळ्या गोष्टींना कन्सिडरही केलं तरी एक हे आहे की आपल्याला आजही आर्मीमध्ये किंवा डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये श्वानच लागतात. बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही त्यांच्याशिवाय काम करू शकत नाही. दुसरी गोष्ट आहे की तुमच्या गल्ल्यांमधल्या ज्या गाड्या तुम्ही बाहेर इलिगली पार्क केलेल्या असतात, तर रोड जो असतो हा चालण्यासाठी असतो, तो मॉर्निंग वॉकसाठी नसतो, तो गाड्या पार्क करण्यासाठी नसतो. मी या विषयावर यासाठी येते की इलिगल हे भरपूर काही आहे. म्हणजे असे हजारो गोष्टी आहेत की ज्यांची गरज नाहीये बोलायची, पण आपल्याला कुठेतरी बॅलन्स मेंटेन करून आपल्याला राहावं लागतं. आपण सोसायटीचा पार्ट आहे. तसेच ते डॉग्स आहेत. एका पार्ट जो सोसायटीचा त्यांना तो डॉग्स आवडत नाही, पण माझ्यासारखे काही लोक आहेत ज्यांना खूप त्रास होतो. आम्ही रात्रभर झोपू शकत नाही. कोणी त्यांना दगड मारताय का, कोणी त्यांना पॉयझन देऊन मारणार तर नाही, कोणी त्यांचे पिल्ले नेऊन कुठे फेकून तर येणार नाही, या विचाराने आम्ही कितीतरी रात्र झोपू शकत नाही. कितीतरी लहान मुलं आहेत ज्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो आहे की ते श्वानप्रेमी म्हणून जन्माला आलेले आहेत किंवा त्यांच्या आईवडिलांपासून त्यांना ते मिळाले, ते मुलं मेंटल डिस्टर्बन्स मध्ये जातात आहेत. आपण एकीकडे विचार करतो की शाळेच्या बाहेर नको आहे, त्या पॅरेंट्सला नको आहे, त्या मुलांना नको, पण एक हा पण पार्ट आहे की ज्यांना ते हवे आहेत, ज्यांचा त्यांच्यामध्ये खूप जीव गुंतला असतो आणि ते फक्त दिखावा करत नाही, तर त्यांच्यासाठी दिवसभर म्हणजे एक श्वानप्रेमी सुद्धा खूप एफर्ट्स टाकत असतो की तो दिवसभर त्याच्या कामातनं वेळ काढून त्याचे वॅक्सिनेशन्स करणं, त्याचे स्टरलायझेशन्स करणं, त्याला वेळोवेळी खाऊ घालणं आणि समाजामध्ये अवेअरनेस करणं, हा सगळा प्रकार बॅलन्स असायला हवा. सो तुम्ही दोघांनाही समजून घ्या. आणि श्वानप्रेमी हे सोसायटीचे अँटी नाही आहेत किंवा आमच्या खाऊ घातल्याने डॉग्स पॉप्युलेशन वाढत नाही आहे. रॅदर आम्ही हा प्रयत्न करतो आहे की ती पॉप्युलेशन कंट्रोल व्हावी. हे काम बेसिकली सिस्टमचं आहे. हे जे करू शकत नाही हे श्वानप्रेमी आणि ह्या फीडर्सकडनं केलं जात आहे. तर प्लीज थोडंसं त्यांच्यासाठी सेन्सिबिलिटी ठेवा, थोडंसं इमोशन्स त्यांच्यासाठी ठेवा, त्या प्राण्यांसाठी ठेवा. कारण मदत फक्त तुम्हाला तेच करणार आहे, प्रशासनाकडनं तुम्हाला मदत मिळणार नाही आहे. कुठेतरी आम्ही तो सगळ्या गोष्टींना सांभाळण्याचा प्रयत्न करतोय, पण आम्हाला दुसरीकडनं ही मदतीची गरज आहे. सो ती मदत आणि ती समजूतदारपणा थोडासा आम्हाला समोरच्या व्यक्तींकडनंही मिळावा, एवढीच आमची अपेक्षा असते. स्मिताजी, बरेच असे लोक आहेत की जे आपल्या त्या शेल्टरला भेट देऊ इच्छितात, त्यांना वस्तुस्थिती खरोखर बघायची आहे, तर आपला काय मोबाईल नंबर आहे, काय? शेल्टरचा मी पेज युजली सांगत असते सोशल मीडियाचा. आमचं ॲक्च्युली शेल्टर होम आहे हजारी पहाडला. नॉर्मली मी तिथे दिवसभर असते, पण आमचा एक भेटण्याचा काही वेळ असतो. आमचं एक सोशल मीडिया हँडलर आहे इंस्टाग्राम पेजवर आणि फेसबुकवर, सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशन नागपूर या नावाने. तुम्ही सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशन नागपूर हे सर्च कराल तर तुम्हाला आमचं इंस्टाग्रामचं पेज तसंच फेसबुकचं पेज सापडेल. त्यावर तुम्ही विचारून शेल्टरला व्हिजिट करू शकता. नॉर्मली संडेला आम्ही 10 ते 12 या वेळेमध्ये व्हिजिटर्सला अलाउड करतो, कारण त्यावेळेत बाकी सगळे डॉग्स बंद असतात आणि जवळपास 250हून अधिक श्वान माझ्याकडे आहेत. आणि विनंती हीच राहील की यावं, सगळ्यांनी तिथे व्हिजिट करावी, जेणेकरून समजायला मार्ग मोकळे होतील. म्हणजे श्वान प्रेमींनीही यावं,
डॉग हेटर्सनीही यावं, की तुम्हाला ऍटलिस्ट एक लक्षात येईल की समाजाचा हाही भाग आहे की जो नॉर्मली दिसत नाही, की तिथे कशा प्रकारचे श्वान तिथे आम्ही ठेवलेले आहेत, किती त्यांना मेंटल टॉर्चर केला जातो, की त्यांच्या तोंडात फटाका फोडणे, त्यांच्या शेपटीला बांधून त्यांना फरफटत ओढत नेणे, मागचे पाय तोडणे, त्यांचे पाय कापून टाकणे, म्हणजे अशीही भयंकर परिस्थितीत अमानवीय अत्याचाराने तिथे श्वान आलेले आहेत. ते तुम्हाला व्हिजिट देऊन त्यांच्यामध्ये झालेले ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे एक प्राणी कसा आला होता, तो एक्स्ट्रीम अग्रेसिव्ह होता आणि आज तो किती प्रेमळ आहे आणि कसा तो बाकीच्यांना वेलकम करतो ते बघता येईल. तर प्रेक्षक बंधूंनो, खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आजच्या आपल्या पाहुण्या होत्या श्वान प्रेमी आणि श्वान दात्रीच्या नावानं ज्यांना संबंध राज्यात ओळखल्या जाते, देशात ओळखल्या जाते, विशेषतः नागपुरात ओळखल्या जाते, अशा स्मिता मिरे मॅडम या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनी खूप छान माहिती दिली. मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार कसा सुरू आहे, तो त्यांनी कसा त्वरित चांगला करावा, कारण RTIच्या माध्यमातून इतका मोठा गठ्ठा यांच्याकडे पेपरचा झालेला आहे आणि ही बाब आता सरकार दरबारीसुद्धा पोहोचेलच, यात तीळमात्र शंका नाही. स्मिताजी, आज आपण आलात आणि खूप छान छान माहिती दिली आणि विशेष म्हणजे आज आपण श्वानांबद्दल जे आपले प्रेम आहे, त्यांच्याबद्दल जी सहानुभूती आहे, जी तळमळ आहे, जी हळहळ आहे, आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हालासुद्धा दिसली आणि आमच्या लाखो प्रेक्षकांनासुद्धा दिसली. भविष्यामध्ये परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य, निरोगी शरीर आणि खूप अधिक शक्तिवान परमेश्वर करो तुम्हाला, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशा मुक्या जनावरांसाठी आपण एक देवदूत रूपाने काम करतात. पुढे आपलं कार्य हे असंच अग्रेसर राहावं, हेच आमच्यातर्फे शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा मी आपल्या कार्याला सलाम करतो. थँक्यू सो मच. तर प्रेक्षकांनो, खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आजच्या आपल्या पाहुण्या होत्या स्मिता मिरे, ज्याचे श्वानप्रेमी होत्या. त्यांनी खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांच्या विचारलेल्या बऱ्याच प्रश्नांना त्यांनी समर्पक आणि छान छान उत्तरे दिलेली आहेत आणि काय व्यथा, काय प्रश्न आणि किती प्रकारचे संकट, किती प्रकारच्या अडचणी आणि त्यावर कशी मात करणार या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. पुढच्या वेळेला एका नवीन विषयाला घेऊन आपण पुन्हा स्मिताजी मिरे यांच्याशी आपण पुन्हा बातचीत करूया. पण तुर्तास मला द्या रसा आणि आपण बघत राहा आपला सर्वांचा आवडता कार्यक्रम AHN न्यूजचा खास मुलाखत नागपूर. नमस्कार. नमस्कार मॅम. नमस्कार. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करे? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज का सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.